संगणक परिचालकाचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। गेल्या 4 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। विविध मागण्यांसाठी संगणक परिचालकांचा एल्गार सुरू आहे। मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, संगणक परिचालकांनी आता सरकारला थेट इशारा दिलाय। त्यामुळे संगणक परिचालकांच्या नेमक्या मागण्या काय, त्या मागण्यांचं समस्यांचं समाधान करण्यास सरकार कितपत यशस्वी ठरतं, आगामी काळात संगणक परिचालक आणि सरकारमध्ये नेमका काय संवाद साधला जातो हे आगामी काळात करणार आहे। मात्र सध्या अद्याप ही संगणक परिचालक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशा प्रकारचा निर्धार संगणक परिचालकांनी केलेला आहे। 21 फेब्रुवारी 2024 पासून आमच्या ज्या 2 मागण्या आहेत, यावलकर समितीच्या शिफारसीनुसार आम्हाला कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळावे आणि जोपर्यंत आम्हाला ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत किमान 20,000 मानधन मिळावं, या 2 मागणीसाठी आम्ही मागील 9 दिवसापासून आझाद मैदान येथे सर्वव्यापी धरणे आंदोलन करीत आहोत। आम्हाला शासनाला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी संगणक परिचालकाचा कोणताही अंत न पाहता लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि इथे जो राज्याच्या कानाकोपऱ्यातून संगणक परिचालक आलेला आहे तो हसत खेळत आपल्या घरी जावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।